धुळ्यामध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची झुंबड, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचं आवाहन। धुनिक डिजिटल कार्डमुळे आता खऱ्या लाभार्थ्यांना एसटीच्या सवलतीचा थेट आणि पारदर्शक लाभ मिळणार आहे। 10वीच्या निकालामध्ये लातूर विभागानं वेधलं लक्ष। लातूर विभागातल्या 104 विद्यार्थ्यांचा 100 पैकी 100% गुण। लातूर पॅटर्नची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी। महाराष्ट्रामध्ये 179 विद्यार्थी हे 100% गुण घेऊन पास झालेले आहेत। त्यापैकी तब्बल 104 विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत। याचा आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान आहे। 7 वर्षांपासून रखडलेल्या विरारच्या नारंगी उड्डाण पुलाचं अखेर लोकार्पण झालंय। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। विरार पूर्व पश्चिम वाहतूक सुधारून ट्रॅफिक कमी होण्यास आता मदत होणार आहे। मंत्री नितेश राणेंच्या हस्ते पालघरच्या सातपाडीमध्ये बंदराच्या विकास कामांचं भूमिपूजन झालं। यावेळेला खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, विलास तरे, मनीषा चौधरींसह मच्छीमारांची उपस्थिती। बुलढाण्यातून जाणाऱ्या पुणे नागपूर महामार्गाच्या दुतर्फा काटेरी झुडूप वाढलेली आहे। समोरून येणारी वाहनं दिसत नसल्याचं, अपघाताचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे। महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये देह व्यापाऱ्याचा रॅकेटचा पर्दाफाश झालाय। 4 मुलींना ताब्यात घेत सुटका, तर 3घांना अटक आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई पाहायला मिळते। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर प्रकरणामध्ये राजकारण तापलंय। भरत गोगावलेंची निष्पक्ष चौकशीची मागणी आहे। जर अटक झाली असेल तर ती बाकी सगळी जे काय असतील अडीअडचणी ते सांगतीलच, परंतु पोलीस जो काही तपास आहे तो निपक्षपातीपणे करतील हे आम्हाला पूर्ण खात्री। मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक पोस्ट ऑफिस आता नव्या स्वरूपात सेवेत असणार आहे। जनसेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिसचं उद्घाटन पार पडले। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि फडणवीसांची यावेळेला उपस्थिती होती। सिंधुदुर्गाच्या भालावलमध्ये आता ओमकार हत्तीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। विकास गुळेकर यांच्या गाडीचं नुकसान झालंय। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे।